राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 11 मे या दिवशीचं चिंतन। 3 गुण आणि 3 दोष यांनी बाह्य जीवन नटलेलं आहे। अखिल विश्वात 3 गुण म्हणजे सत्व रज तम याशिवाय दुसरं काही नाही। सर्व जग मायेच्या प्रभावाखाली येतं आणि माया त्रिगुणात्मक आहे। गुण आणखी पुष्कळ आहेत, परंतु त्यांचं कार्य परमार्थाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। सगुण निर्गुण गुण अगुण असे ते आहेत। इथं विचार 3 गुणांचाच आहे। गुणागुणेषु वर्तन्ते यामध्येही त्रिगुणांचाच प्रभाव गीतेत दाखवला आहे। या त्रिगुणाला पूरक असे 3 दोष आहेत। पूरक म्हणण्याचं कारण निसर्ग नेहमी समतोल राखण्याच्या प्रयत्नात असतो। प्राणापानाच्या खेचाखेचीवर शरीरात चैतन्याचं अस्तित्व अवलंबून असतं। एक वर आणि एक खाली अशी खेच असल्यानं शरीराचे व्यवहार चालत असतात। या दोहोत साम्यावस्था झाली की प्राण आत्मा शरीर सोडून जातो, असं योगशास्त्राचं मत आहे। योगी अरविंदही म्हणत असत की जितकं तुम्ही जाणीवेच्या प्रांतात वरती जाल त्या प्रमाणात खालच्या पातळीवरच्या जाणीवेचाही विचार करावाच लागतो। सगळ्या सकट वर जायला पाहिजे। वर म्हणजे उत्क्रांती। त्यामुळे हे 3 दोषही आवश्यक आहेत। शरीराची रचना यांना धरूनच आहे। वात पित्त आणि कफ याशिवाय शरीर नाही आणि सत्व रज तम याशिवाय स्वभाव नाही। सत्वगुण वर जाणारा आहे। ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्थः मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा। त्यामुळे वाताशी त्याचा संबंध आहे। रजोगुण हा चळवळे आहे, त्यामुळे पित्ताशी त्याची गाठ आहे। शरीरात पित्त, संसारात वित्त आणि परमार्थात चित्त पाहिजे असे माझे एक मित्र सांगत असतात। आणि कफानं जो सुस्तपणा येतो तो तमोगुणाच्या निद्रावृत्तीशी निगडीत आहे। या 3 जोड्यांवर सगळं व्यावहारिक जीवन चाललेलं आहे। त्याला सोडून काही नाही। शरीर आहे तोपर्यंत ते राहणारच। परमार्थाला लागणाऱ्या माणसाला या 3 जोड्यांशी मिळवून घ्यावंच लागेल। साधनेच्या काळात शारीरिक अडचणी येतातच, त्यावर मात करून पुढं जावं लागतं। साधनेची सुरुवात, मध्य आणि परिपूर्णता ही केवळ आपल्या प्रयत्नांवर कधीच होऊ शकत नाही। त्याला गुरुकृपेची नितांत आवश्यकता असते। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।